12 मधील अंतिम सामना एक शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो। एक साइडला फुंडे आणि त्यांच्या अगेन्स्ट स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल या दोन टीम दरम्यान टॉस जिंकला होता। खरं तर फुंडे या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग चा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला। पहिला चेंडू इनसाइड आउट, कलात्मक शॉट चेंडू, वन बाउन्स ओव्हर दी लाईन, आल्या आल्या स्वागत केलं। खरं तर गोलंदाजाचा चौकार। वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचा आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत। गोलंदाज तयार, पहिल्या चेंडूवरती अगदी चौकार पाहायला मिळाला। फलंदाज प्रयास कोहली याच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिला। दुसरा चेंडू आपण थोडंसं अखूट टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ISPL म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची कामगिरी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट अगदी चांगल्या दर्जाचं खरं तर पाहायला मिळतं। तोच प्रथमेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार। यावेळी देखील अखूट टप्प्याचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये, खेळाडू तैनात चुकी करतायत। अतिशय सोपा झेल ड्रॉप केला जातोय, झेल भूमीला दान केला आणि तिथून मात्र धावा कंप्लीट केला। या चेंडूवरती टोटल 2 रन्स, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचला आहे, तो म्हणजे पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव। टोटल 6 धावा धावा फलकावरती आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतो। अगदी गोलंदाजी मार्कवर प्रथमेश म्हात्रेला आपण पाहतोय, पहिल्याच चेंडू चौकार ठोकला होता, त्यानंतर मात्र चान्स क्रिएट केला होता प्रथमेश म्हात्रेने। यावेळी देखील पहा लेट कट वेट अँड ऑटचा फटका, अतिशय दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय। चेंडू वन बाउन्स ओव्हर दी लाईन, प्रयास कोहलीच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा चौकार। धावेच्या मदतीने धावा फलकावर धावा आपण पाहतोय। टोटल 10 धावा डबल डिजिट मध्ये धावा संख्या पोहोचताना पाहायला मध्ये प्रयास कोहली अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना, कारण त्याला माहिती आहे की प्रथमेश म्हात्रे सारखा खेळाडू फुंडे या टीम मध्ये खेळतो। इथे पहा अगदी जोखून दिलं होतं स्वतःला, क्या बात आहे, सुरेख स्ट्रोक इथं पाहायला मिळतो। अगदी फाईन लेग रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये, बाउंड्री लाईन क्लिअर करत पंचांच्या इशाऱ्याची वाट आम्ही जरूर पाहू। लाईक बाईकच्या स्वरूपात येतोय हा चौकार। सुरुवात दमदार राहिले, पॉवर प्ले मध्ये एन्जॉय करतोय बॅटिंगला प्रयास कोहली आपण पाहतो। टोटल 4 धावेच्या मदतीने धावा संख्या 14 धावा धावा फलकावरती सध्याच्या स्थितीमध्ये। खरं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रथमेश म्हात्रेवर हल्ला बोल केला, अगदी टार्गेट केले प्रथमेश म्हात्रे या गोलंदाजाला आपण पाहतो। गोलंदाजी मार्कवर प्रथमेश म्हात्रे पुन्हा तयार बॅटिंगसाठी। प्रयास कोहली ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल। यावेळी देखील मिस्टामी स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, कव्हरला खरं तर चेंडू मारायचा होता प्रयास कोहलीला। बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट चांगल्या प्रकारे जुळलं नाही, त्यामुळे हा चेंडू डॉट आणि पहिल्या षटकाची होईल अशा रीतीनं समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे बॅटिंग करत असताना वहाल टीमच्या टोटल बिनबाद 14 धावा। Yes, thank you very much. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 14 धावा आपण पाहतो बिनबाद। प्रयास कोहली आणि स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीमची सुरुवात अतिशय पॉवरफुल झाले। प्रथमेश म्हात्रेवरती हल्ला बोल केला पहा, एक मोठा दर्जाचा खेळाडू आहे, ISPL म्हणून मिस्टर ISPL म्हणून ओळखला जाणारा प्रथमेश म्हात्रेवरती हल्ला बोल केला। 14 धावा। खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये साईराज म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत।
राईट टाइम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी बॅट्सविंग चांगली पाहायला मिळाली, परंतु पॅटर्न बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. पहिला चेंडू इथे डॉट फेकला जातोय. इथून मात्र दुसरं षटकला सुरुवात होते आणि पहिला चेंडू डॉट. त्यामुळे इथून मात्र पहिल्या षटकाच्या सुरुवातीला आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या होत्या प्रथमेशने आणि दुसरं षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाज साईराज म्हात्रे. इथून कमबॅक करावा लागेल तर फुंडे या टीमला आपण पाहतो, कारण पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा खर्च केल्यात. इथून धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील याचा प्रयत्न गोलंदाज साईराज म्हात्रे याला जरूर करावा लागेल. तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा आपण ग्रामस्थ मंडळ चषक 2025मध्ये सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. जे सुपर 12चा अंतिम सामना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. खूप टप्प्याचा चेंडू होता, अगदी पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र लगातार दुसरा बॉल डॉट इथे खेळला जातोय. फलंदाज समीर नाईक खरं तर आपण इथे पाहतो बॅटिंग करत असताना 2 चेंडू खरं तर फेस केलेत आणि 2 चेंडूमध्ये एकही धाव त्याच्या बॅटमधून नाही. थोडासा प्रेशर आता क्रिएट केलाय गोलंदाज साईराज म्हात्रेने खरं तर फलंदाज समीर नाईक या फलंदाजावरती. चांगली गोलंदाजी, अतिशय अचूक टप्प्यावर नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील स्लॉटमध्ये चेंडू मिड विकेट रिझनमध्ये खेळाडू आहेत, दूरवरून येतील आणि चेंडूची अडवणी करतील, फेकतील, तोपर्यंत धावा मिळतील या चेंडूवरती. 2 बॅकअप चांगला राहिला, फेकी देखील चांगले मी म्हणेल, कारण अगदी काव कॉर्नर रिझनमधून धावत आले होते. चेंडूची अडवणी केली आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मध्येनं धावा संख्या आपण पाहतो 16 धावा धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतो साईराज म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला अगदी चांगली गोलंदाजी मी म्हणेल दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र स्विच हिट, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सरळ. स्क्वेअर कटचा हा फटका, शानदार षटकार. इथे आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज समीर नाईकच्या बॅटमधून स्विच हिट केला होता. अगदी कलात्मक शॉट, रचनात्मक फटका सजवला गेला आणि तिथून षटकार मिळाला. षटकाराच्या साहाय्यानं संघ पोहोचला आहे, तो म्हणजे टोटल 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावा फलकावरती, अजून एकही गडी बाद नाही. जमेची बाजू असेल स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमची की धावा संख्या आपण पाहतोय ते 22 धावा धावा फलकावरती. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना साईराज म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. अगदी पहिले 2 चेंडू डॉट फेकले, त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक करत असताना पुन्हा एकदा बॅटिंगमध्ये समीर नाईक. यावेळी देखील स्विच हिटचा फटका सजवायचा होता, तिथून मात्र बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. हा बॉल निर्धाव फेकला जातोय पहा. लगातार दुसऱ्या बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न समीर नाईक याचा आत्ता मात्र असफल राहिला आहे. मागील चेंडूचा विचार केला, प्रॉपर टायमिंग जुळला, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क चांगला होता, चेंडूला फेकून दिलं अगदी सीमारेषा लगत बाहेर षटकाराकरिता. आणि मागील चेंडूचा विचार केला तर डॉट आपण पाहतो. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता, इथून देखील क्विक सिंगल कंप्लीट केली जाते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ती धाव जोडली जाईल आणि अशा रीतीनं षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या क्रीज बॅटिंग करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमने बनवले ते म्हणजे 23 ऑन अ बोर्ड विथआउट लॉस. इथे सन्माननीय नितेश थले यांचं आगमन झालेलं आहे. सोशल मीडियाचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या समवेत अजय फडके आपले स्वागत आहे. त्यानंतर नामदेव शेठ जमदाडे साहेब यांचा यथोचित सन्मान. न्यू आरंभ सोसायटीच्या सर्व पदाधिकारी आहे शिलेदारांच्या वतीने जाहीररित्या नामदेव शेठ जमदाडे साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. नामदेव शेठ जमदाडे साहेब हा सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे तुमच्या नेतृत्वाचा आणि हा सन्मान आहे तुमच्या दातृत्व गुणांचा खऱ्या अर्थाने की माणुसकी जोपासण्याचं काम. माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते, तर समाजामध्ये वावरत असताना त्या माणसाने किती माणसं जोडली याच्यावर माणसाची श्रीमंती अवलंबून असते. आणि असे माणुसकीने श्रीमंत असणारे आमचे परममित्र नामदेव शेठ जमदाडे साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. सन्माननीय रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे विद्यमान अध्यक्ष माधुशेठ पाटील साहेब चिंचवली यांच्या वतीने स्पर्धेला 3000 रुपयाचं सहकार्य देणग्या स्वरूपात करण्यात आलेले आहे. आणि त्यांच्या समेत चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विष्णुशेठ शेलके पराग मसाला मिलचे ते ओनर्स आहेत खऱ्या अर्थाने. त्यांच्या वतीने या स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल पराग मिलचं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. किशोर घरत गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. 3रं षटक घेऊन श्री साई सिमेंट सप्लायरचे ओनर मनोहर पाटील माऊली
यांच्या माध्यमातून वहाल टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत, ते देखील एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आपण सरसे स्वागत करूया. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार आणि इथे मात्र ऑफ स्टिकला शपलवर मारण्याचा प्रयत्न, डीपमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली जाते. स्पेअर लेगला खरं तर फिल्डर होते तिथे, धावा कंप्लीट केल्या. या चेंडूवरती फक्त मिळेल एक धाव. एका धावेच्या मदतीनं संघ पोचेल तो म्हणजे 24 धावा. 2 षटकाच्या अखेरीस अगदी 23 धावा, 11.50 ची सरासरी गाठली होती. त्यानंतर मात्र तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये किशोर घरत आलाय आणि पहिल्या चेंडूवर ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर शपल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. त्या चेंडूवरती मिळाला फक्त आणि फक्त 1 रन आपण इथे पाहतो. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय खरं तर सँडी पालकर सरांना, स्पर्धेक पंच. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये खरं तर शिवदाजी वाघमारे सर खरं तर जोडले गेलेत. अगदी चोख पंचाची भूमिका बजावत असताना रणदीप पालकर, एक शिक्षित व्यक्तिमत्व केव्हाले यांचं आगमन झालेलं आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला 5 डझन चेंडू पुरस्कृत करण्यात आल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. गोलंदाज तयार किशोर ऑन द ट्रॅक. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर लाईन लेन आपल्याला पाहायला मिळाली. एसटी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि तिथे मात्र क्विक सिंगल तिथे कंप्लीट केला जातोय. गोलंदाजाचं मी कौतुक करेल, खूप टप्प्याचा चेंडू टाकला होता. टप्पा खाल्यानंतर चेंडूला घेतलेलं वळण तिथे फलंदाजाला समजलं नव्हतं. हा चेंडू डॉट आला असता, परंतु एसटी रक्षक विकेट किपरकडून चूक होते. त्यामुळे या चेंडूवरती मिळेल सिंगल. 1 धाव जरूर येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावा फलकावरती. किशोरला मात्र इथून धावसंख्येला आळा देण्याचं काम सध्याच्या घडीला करावं लागेल. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल केला जातोय. आता मात्र आपण पाहू शकाल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळाडू ठेवला जातोय. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स स्टेप करण्याचा प्रयत्न होता. तर आदरणीय आदित्य कैलास घोणे यांचं इथं शुभागमन होतंय. यावं दादा आपण मंचावरती आपलं ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. स्पीच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू डॉन फेकला जातोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज किशोर आपण पाहतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ही धाव आपण पाहणार आहोत ग्राह्य धरली जाईल का? यस, 22च्या स्वरूपामध्ये ही धाव ग्राह्य धरली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो डॉट बॉल समीर नाईकने बरेचसे खेळलेत. पहा आता मात्र प्रयास कोहलीला कशा प्रकारे ऑन स्ट्राईक खेळताना पहा कसं ऑन स्ट्राईकला आणता येईल याचा प्रयत्न मात्र समीर नाईकचा होता, परंतु तिथे मात्र क्विक सिंगल कंप्लीट केली. आता मात्र प्रयास कोहली स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. प्रयास कोहलीला आपण पाहतो बऱ्याच टुर्नामेंटमध्ये अगदी चांगले बॅटिंग पाहायला मिळते. न्यू स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल या टीमकडून आपण पाहतो. गोलंदाज तयार. यावेळी पहा अगदी जागेवरून चेंडू खरं तर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय सरळ, इट इज फ्लॅट हिट, षटकार. बोला जय श्रीराम. जागेवरून पहा काय तडाखा सजवला होता प्रयास कोहली या फलंदाजाने. षटकार वाईडिश लॉंगऑफला क्लिअर करत सीमारेषा पार चेंडू गेला. 6 धावेने धावफलक फ्लाय होईल. टोटल 32 ऑन बोर्ड, 32 धावा धावा फलकावरती. यावेळी देखील क्या बात आहे, कलात्मक स्ट्रोक. तिथे मात्र प्रथमेश मात्रे आहेत, परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. येतोय लगातारचा दुसरा षटकार. तर 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धाबा 38 आपण पाहतो. का प्रयास कोहलीला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न समीर नाईक या फलंदाजाचा होता, कारण याच कारणामुळे जसे 2 चेंडू उर्वरित भेटले प्रयास कोहलीला आणि त्या प्रयास कोहलीने मात्र 2 षटकार ठोकले. चला स्पीडअप करा मैदानाच्या आतमध्ये. आज मेगा फायनलचा डे आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करू की आपण सामना जलद गतीने चालू करायचा आहे. थोडं सहकार्य करा. सुपर 12चा अंतिम सामना आपण इथे एन्जॉय करतो. एक साईडला आपण पाहू शकाल स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जय मातादी जीपी क्लब पुंडे या 2 टीम दरम्यान. दोन्ही टीमचा विचार केला तर मातब्बर संघ आहेत, यामध्ये तील मात्र शंका नाही आहे.
मागील मॅचमध्ये आपण पाहिलं नेरे टीमने एक बॉल 5 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता अजित गवतेने, धनेश गवतेने माफ करा. ओव्हर द विकेट शेवटचं अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये क्विक सिंगल प्रयास कोहलीला स्ट्राईकवर आणायचा प्रयत्न होता. पंचाचा निर्णय अंतिम असेल पहा. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. हीच रन्स म्हणजे ग्राह्य धरले जाणार नाही. येस येस थँक्यू. एक धाव. चला 58-39 क्रमांकाची ब्रेझा गाडी ज्यांची आहे त्यांनी लगेचच आमच्या रस्त्यावर जी पार्क केलेली आहे बघा प्रवेशद्वार समोर ती बाजूला घ्यायची आहे. सन्माननीय नानाशेठ पाटील माजी सरपंच वागडी आणि बालूशेठ म्हात्रे माजी उपसरपंच वागडी यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरसाठी जी ट्रॉफी आहे तिचे हे दोन्ही शिलेदार पुरस्कर्ते आहे. तर आपण बघतोय चेक करायचं आपण पहा WT सन्माननीय नारायण पाटील वागडी यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं. चेक केलं जाते पहा आपण इथे लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. क्रॉसिंग इथं चेक केली जाते. अंतिम सामना आहे. थोडं स्पीडअप करा पहा. अतिरिक्त वेळ या मॅचला खर्च केला जातोय. यानंतर ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेची सर्वाधिक आकर्षक आणि प्रेक्षणीय लढत आपल्या बेडीस येणार आहे. ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो संघ आहे ग्रीन एकर वास्तुसिद्धी आणि हिंदुस्थान नगर त्यांच्या विरोधात आदिवासी वाडी क्रिकेट संघ वाकडी अशी लढत असेल. दमदार लढत असेल बघा. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान संघ व्यवस्थापक आमचे आशादादा चोरगे, त्यानंतर लवू वाघ माजी सरपंच वाकडी आणि बबन वाहक पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य हे व्यवस्थापकीय भूमिकेमध्ये या संघाला मार्गदर्शन करणार आहेत.
चला ही सिंगल आहे 22 ची ही सिंगल असेल त्यामुळे आत्ता मात्र प्रयास कोहलीला स्ट्राईकला आपण पाहणार आहोत मागील षटकाचा जर विचार केला लगातार 2 षटकार प्रयास कोहलीच्या बॅटमधून आले होते समीर नाईकने खरं तर पहिला चेंडू अगदी हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न होता प्रयास कोहलीला स्ट्राईकवर आणायचं होतं परंतु तिथे स्ट्राईक रोटेशन झालं त्यामुळे ही धाव ग्राह्य धरली जाईल बाईच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे तो म्हणजे टोटल 39 ऑन अ बोर्ड 39 धावा उर्वरित 5 चेंडूचा अजूनही खेळ बाकी इथून किती धावांचा टार्गेट सेट करेल निपेंसर स्काय लेव्हल बहाल हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण क्या बात आहे वाईड स्ट्रॉंग आपला क्लिअर करत प्रयास कोहलीच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा लगातारचा 3रा षटकार अठ्ठावन्न 39 क्रमांकाची ज्यांची गाडी रस्त्यावर पार केलेली आहे बघा ती गाडी लगेचच बाजूला घ्यायची आहे 3 वेळा आपल्याला अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे ब्रेझा गाडी आहे पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू टाकला होता अगदी लाऊड फील केली उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होता आणि या चेंडूवरती आपण पाहतो हे सी धाव नसेल पण तर सांगतायत की अशी धाव घेतली जाणार नाही पहा म्हणजेच हा चेंडूवरती मिळेल 1 धाव एका धावेच्या मध्येनं संघ जाऊन पोचला ते म्हणजे टोटल 46 धावा धाबा फलकावरती मागील मॅचमध्ये धनेश गवतीने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्या प्रकारे बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला प्रयास कोहली आपण पाहतो लगातार 3 षटकार खतर प्रयास कोहलीच्या बॅटमधून आपण पाहिले हॅट्रिक षटकाराची जरूर संपादित केले आता मात्र समीर नाईक खरं तर खेळताना पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्काय 11 न्यू यंगस्टर वहाल टीमची गोलंदाज तयार पुढील चेंडू टाकण्यासाठी विशाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजसाठी सज्ज झालेत चला स्पीडअप करायचं आहे थोडा ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू पंचाचा इशारा येतोय नो बॉल नो +4 पंजा 5 धावा DRS इथे घेण्यात आलाय रिव्ह्यू इथे बिमरसाठी असेल फिल्डिंग टीमचा असेल येस फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे हाईट फॅक्टर तिथं चेक केलं जाईल ते बेस्ट हाईट चेक केली जाते यस इट इज नो बॉल नो +4 नशिबाच्या या 5 धावा बॅटिंग करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीमला 5 धाब्याने 50 कंप्लीट 51 धाबा वहाल टीमच्या आपण पाहतो अर्धशतकीय सांघिक खेळी मैदानाच्या आतमध्ये खरं तर 4था बॉल खराब बॉल राहिला फुल टॉस अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र थोडासा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण पाहू शकाल विशाल म्हात्रे या गोलंदाजाचा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू शॉट ऑन पोल पॉवरफुल बॅटिंग खरं तर फलंदाज समीर नाईकच्या बॅटमधून येतो हा दमदार स्ट्रोक षटकार खरं तर समीर नाईक या फलंदाजाला बराच वेळ शांत ठेवलं होतं आणि आत्ता मात्र चांगली बॅटिंग करत असताना समीर नाईक देखील आपण पाहतो जसा अखूट टप्प्याचा चेंडू भेटला तिथे मात्र पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालं अगदी हिटमॅन शर्माच्या स्टाईलने फटका सजवला समीर नाईक या फलंदाजाने आणि 6 धावीच्या मधीनं धावसंख्या आपण पाहू शकाल 57 ऑन बोर्ड 57 धावा धावा फलकावरती यावेळी देखील 5 स्लॉटमध्ये चेंडू होता मिस टायमिंग स्ट्रोक तिथे झेल होईल का नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सेफ लँडिंग पाहायला मिळेल 2 धावा कंप्लीट 3री धावेचा प्रयत्न आणि 3री धावेच्या प्रयत्नामध्ये समीर नाईकला जावं लागेल तंबूच्या असलेला थँक्यू व्हेरी मच शेवटचा बॉल
टार्गेट सेट करणारा इथून बॉल फेकला जाईल. प्रयास कोहली ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर प्रयास कोहलीचं वादळ खरं तर मैदानाच्या आतमध्ये गुंगवत असताना आपण पाहतो. त्याचबरोबर समीर नाईकची मी म्हणेल चांगली साथ राहिली. बरेच बॉल डॉट केले परंतु शेवटला खरं तर शेवटच्या क्षणी एक चौकार एक षटकार जरूर समीर नाईकच्या बॅटमधून देखील आपण पाहिला. प्रयास कोहली आता स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल इथून कशा प्रकारे फेकला जाईल हे देखील पाहणं गरजेचं. टार्गेट सेट करणारा हा चेंडू आपण इथे पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 59 धावा पलकावरती लागलेले आहेत. अंतिम बॉल गोलंदाज विशाल तयार. शेवटच्या बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटच्या सायने डीपमध्ये खेळाडू मिड विकेट रिझर्वमध्ये आपण पाहतो. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथून केला जाईल आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये इथे धावचित बाद आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्कायरा 11 निप यंगस्टर बहाल टीमने बनवल्या 61 रन्स ऑन अ बोर्ड. 61 धावा आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. ते म्हणजे जे मातादी GP क्लब फुंडे या टीम समोर. थँक्स इथे लवेश दिघे. बघा उद्यापासून याच मैदानावर नेरे दुंद्रे विभागीय 40+ प्रीमियर लीग आपल्या भेटीसाठी येणार आणि ती प्रकाश जोतातील स्पर्धा असणार आहे. बघा आमचे नामदेव जमदाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा असेल. नितीन जोशी सर असतील, रणदीप पालकर इथे नाणेफेक केली जाणार आहे. ग्रीन एकर वास्तुसिद्धी हिंदुस्थान नगर सोसायटी आणि आमचे आदिवासी बांधव क्रिकेट संघ वाकडी यंगस्टार या भाऊ पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो. भाऊ पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. सामना 3 षटकांना खेळवला जाणार आहे. चला सन्माननीय भाऊ पाटील वागडी यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाईल. या यंगस्टार याच्या बघा यंगस्टार ग्रुप यंगस्टार या यंगस्टार संघाचे व्यवस्थापक आशादादा चोरगे, बबनदादा वाघ आणि लहू वाघ माजी सरपंच या संघाचे पुरस्कर्ते असतील. या इथे नाणेफेक केली जाईल. दोन्ही क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा. सामना 3 षटकांचा असेल. चला चला बघूया नाणेफेक इथे होत आहे. भाऊदादा पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक होत आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल इथे ग्रीन एकर वास्तुसिद्धी वाकडी क्रिकेट संघनायक नाणेफेक जिंकलेले. काय निर्णय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. तुमच्या संघाचे आज व्यवस्थापक पाहतो आपण आशादादा चोरगे असतील, आपले बबनदादा वाघ पंचायत समितीचे माजी सदस्य आणि लहूदादा वाघ जे माजी सरपंच आहेत. संघाची पूर्णता त्यांचं तुम्हाला खूप मोठं मार्गदर्शन लाभलेलं आहे. काय सांगाल तिन्ही व्यक्तींबद्दल? सगळ्यांचा मी धन्यवाद मानतो कारण की तुम्ही असा सपोर्ट ठेवता आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायची संधी दिली. मी धन्यवाद मानतो आणि आता आम्ही फिल्डिंग करू. जितक्या कमी धावांवर थांबवता येईल आम्ही थांबू. 200-300 काय असतील त्यांच्या 3 ओव्हरला. बघू काय होतं. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावा बनवण्याचं तुमचा खऱ्या अर्थाने तुमची संकल्पना असेल? बघू आता ट्राय तर करतोय जास्त करायचे पण पोरं कडक आहे ते ऐकणार नाहीत आम्हाला. ते एकंदरीत या स्पर्धेत तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झालेली. प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धा लाईव्ह प्रसारण आहे आणि इथे प्रेक्षकांची खूप आलोट गर्दी आहे. स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन कमिटीच्या बद्दल काय सांगाल? आयोजन म्हणलं तर आता जमदाडे साहेबांचं आयोजन म्हणलं तर काही विषयच नाही. कारण आम्ही त्यांच्याबरोबर शिकलो, त्यांच्यामुळे क्रिकेटमध्ये आलो आणि जेवढी काही ओळख झाली आमची ती त्यांच्यामुळेच झालेली आहे. आजही इथे खेळतोय ते त्यांच्यामुळेच खेळतोय. त्यामुळे नेहमीच त्यांचा सपोर्ट आम्हाला असतो आणि आम्ही त्यांच्या पाठीचे नेहमीच असणार आहे. थँक्यू काकडे. इथे तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान आपण करूया. आपल्याकडे वेळ कमी आहे. सन्माननीय वाकडी गावातील भाऊ पाटील प्रोग्राम बिल्डर, सन्माननीय अंकुश म्हात्रे, हरिचंद्र पाटील, रणदीप पाटील, सन्माननीय भाऊ पाटील यांना इथे आम्ही आमंत्रित करतो. अंकुश म्हात्रे, हरिचंद्र पाटील, रणदीप पालकर आणि सन्माननीय सतीश सालवी आणि रमेश पाटील. बघा ज्यांची नावं घेतलेली आहेत ना सर्वांनी यायचे आहे. बघा एकागानी सर्वांनी एकत्रित या. आता मात्र एकागाचा सन्मान करता येणार नाही. इसाकबाई शेख आणि बालू पवार सरपंच यांना आम्ही आमंत्रित करतो. या यवनदोडी यायचे आहे. इसाकबाई शेख, बालूदादा पवार सरपंच वागडी यांच्या शुभास्ते सन्मानित केला जाणार आहे. सन्माननीय एकनाथ बैलगाडा शर्यत रतन बैलाच्या मालक राजाराम पाटील यांचा इथे त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो.
चला मॅच कडे आपण बोलतोय. भरपूर सारे मान्यवर बघा आमचे वन साइड हिरो विजय पवार 9 बॉल 36. सन्माननीय आदित्य कैलास घोणे केवाले आदित्य यांचा सन्मानित केला जाणार आहे. आदित्य याचे आपण सन्माननीय रमेश मलेकर, दत्तात्रय शिंदे, सचिन खडपेकर आणि अजय फडके. अजय या आपण सन्मानित. बघा मित्रांनो अतिशय दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जात आहे. आता आपण एका एकाचा सन्मान करणार नाही. ज्यांची नावं घेतली त्यांनी या. चला सामन्याकडे वळूया. वैभव भोपी यांच्याकडे. आमचे उमेश पवार इथे उपस्थित आहेत, ऑर्गनायझर आहेत. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद महागुरु. आदित्य कैलास घोणे यांचं इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावर. मॅचकडे आपण वळतोय. खेळाचं पहिलं सत्र आपण बघितलं. ज्या पहिल्या सत्रामध्ये दमदार फलंदाजी खरं तर प्रयास कोळी 31 धावांची मॅरेथॉन इनिंग समीर नाईकने केली. बहारदार कामगिरी 21 धावा त्यांनी केल्या. गणेश पाटील अंतिम बॉलवरती आले होते मैदानामध्ये आणि त्याच्यानंतर 61 धावा ज्या उभारल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये. 62 धावांचं आव्हान आहे. जय माता दी अगदी बघितलं JP स्पोर्ट्स क्लब फुंडे या टीमला या रन करायचे आहेत. भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग आलाय. सगळ्यांचं मी स्वागत करतो. रात्रीच्या ठीक आता आपण बघू शकता 11 वाजलेत. 11 वाजून 3 मिनिटं झालेत. मॅचच्या उत्तरार्धाकडे सुपर 12 ची अंतिम लढत ही सध्या मैदानामध्ये लढली जाते आणि त्याचं शेवटचं सत्र आपल्याला बघायला मिळेल. 62 विन 62 करायचे आहेत. एक मोठं आव्हान सेट केलंय. अगदी स्कायरा 11 यंगस्टर्स वहालम फुंडे समोर ते कसं राहील. पहिलाच बॉल तेज सरार आणि बॉलला पाठवलाय प्रेक्षक दीर्घामध्ये आणि या बॉलवर आलाय दमदार षटकार. नावातच यश आहे आणि ती यशस्वी कामगिरी दमदार सुरुवात टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना. प्रतीक पाटील यस डेफिनेटली ISPL मध्ये देखील प्रत्येक मॅच मध्ये ओपनर म्हणून त्यांनी कामगिरी निभावली आणि आज आपल्या फुंडे गावासाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी अगदी मैदानामध्ये तेवढीच दमदार सुरुवात अगदी तुम्हाला बघायला मिळेल. 6 धावा पहिल्या बॉलवर आलीत. बघा बॉल जसा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तसा आमचे वन साइड हिरो विजय पवारनं बॉल तो आणला. त्यांचं हार्दिक स्वागत. षटकरनं आघात झालाय मैदानामध्ये. उपसरपंच प्रल्हाद खुडले आणि माजी उपसरपंच जनार्दन पाटील आपण थांबायचे आहे. स्वागत आहे तुमचं. कसा राहील कमबॅक प्रतीक पाटीलचं हे देखील बघायचं. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट घेऊन खेळाचा प्रयत्न. प्रथमेश म्हटलं तर विध्वंसक खेळाडू, लेफ्ट हँडेड ताकदवान खेळाडू आहेत आणि यांचा खेळ पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक दूरवरून आलेत आणि तेवढेच प्रेक्षक ऑनलाईन आहेत. आम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम ऑल व्ह्युअर्स. धावसंख्येचं टोटल अगदी बघायला मिळते. पहिल्या बॉलवर षटकार आला त्याच्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिलं डॉट बॉलनं. यावेळी हा धमाका झाला. पहिल्यापासूनच संक्रमण अगदी तोडफोड फलंदाजी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दोन षटकार आलेले आहेत 3 बॉलमध्ये. 62 आव्हान मोठे आणि सांगत असताना गरुडवाची झेप जर घ्यायची असेल तर तेवढी मेहनती तुम्हाला करायची असते आणि ते झेप घेण्यासाठी या धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवातीलाच आक्रमक रवैया पॉवर प्लेचं हे एकमेव षटक आणि त्यामध्ये केलेला हल्ला बोल हल्ला कल्लोल सध्या मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. 2 षटकार आतापर्यंत 3 बॉलमध्ये आलेत. अजून एकदा परंतु यावेळेस इनसाइड आउट खेळायचं तर बॉल हवेत तर फील्डर डाऊन द बॉल. घनश्याम इट्स अ बिग विकेट. मोठी विकेट मैदानामध्ये मिळते आणि स्काय राहिलेवर नियंगस्टर्स संघाचा जल्लोष. प्रथमेश बॅक टू द डगआउट. जे सुरुवातीपासून घोंगावत होतो आणि एक मिसटायमिंग स्ट्रोक क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं धावांचा मोह हा आवडता येत असतो.
प्रथमेशला देखील माहिती होतं एक मोठं टार्गेट चेस करायचं, 2 षटकार ऑलरेडी आले होते, परंतु बॅट अँड बॉल मध्ये जेव्हा कॉन्टॅक्ट होतो तेव्हा हाही कॉन्फिडन्स होतो आणि कॉन्फिडन्स जेव्हा हाय होतो तेव्हा नेहमीच आक्रमक होतात. चला आपण ही फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच सजून घ्या. वहाल संघ एक मोठी विकेट आल्यानंतर, कारण प्रथमेश या विकेटची अहमियत सध्या जाणतो संपूर्ण वहाल आणि त्यांचे प्लेइंग 11 त्यांचा जल्लोष आणि त्यानंतर झालेली एक शॉर्टेस्ट टीम मीटिंग अगदी देखील मैदानात बघितली. बॅटर मैदानामध्ये आलेला आहेत किशोर घरत. गेले कित्येक वर्ष, आज वय वर्ष 40+ असून देखील दमदार खेळ सातत्याने त्यांचाही पाहिला आपण. आणि आज कसा राहील, कारण रिस्पॉन्सिबिलिटी पुन्हा एकदा मैदानामध्ये येऊन त्यांच्या खांद्यावर थांबलेत. सलामीला आलेला कुणाल घरत अगदी मैदानात आपण बघतो. एकदा ऑस्ट्रेलियन प्लेअर जेवढा हँडसम असतो तेवढा कुणालला तुम्ही मैदानामध्ये बघता एक स्टायलिश प्लेअर आहे, परंतु आज तेवढा स्टायलिश खेळही करावे लागेल. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, आमचे रॉकस्टार नेहमी म्हणतात, बल्ला आहे तर थाट आहे, नाही तो वाट आहे. जोपर्यंत तुमच्या मैदानामध्ये बॅटमधून रन येतात तेव्हा तोपर्यंत तुमचा आदर सत्कार सन्मान टेनिस बॉल विश्वामध्ये आणि क्रिकेट खेळामध्ये होतो. आणि आज पुन्हा एकदा 30 रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सध्या मैदानामध्ये बघायचं आहे. न्यू बॅटर किशोर घरत आलेले आहेत, सगळ्याधिक सिनियर प्लेअर या संघाचे. धावसंख्येचं टोटल सध्या बघायला मिळत आहेत 1 गडी बाद, 12 धावा ऑन बोर्डवर अगदी बघायला मिळत आहेत. खुन्नस तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल, वातावरण हाय व्होल्टेज बघायला मिळेल, कारण मॅच 2 दिग्गज संघामध्ये सुरू आहे आणि शेवटी अस्तित्वाचा प्रश्न आहे, जो जिंकेल तो पुढे जाईल. आणि इथे थोडंसं फिरून खेळायचा प्रयत्न, फक्त दिशा दर्शक इनसाइड आउट बॉल अगदी चाललाय डीप मध्ये कव्हर पॉइंट कडे आणि पंच आम्हाला दिशा देत आहेत की दर्शवत आहेत चौकार. सुएसोचे माध्यमिक विद्यालय केव्हाही केव्हाही महाविद्यालयाचे अगदी मुख्य अध्यापक अगदी आपण तात्रे सरांना बघतो. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आज केव्हाही संघ देखील क्वालिफाय झाले सुपर 6 मध्ये, आनंद भरपूर आहे. आणि तात्रे सर आपण आलात त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतो. अनेक विद्यार्थी करतो ज्यांच्या छायासत्राखाली घडले, खोदून काढल्या अक्षरशः बॉल डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु त्याच्या अगोदरच मिडआउनचा खेळाडू बॉलवर गेला आणि त्यांनी तिथे बॉल कलेक्ट केलाय. या ओव्हरमध्ये प्रतीकनं सुरुवातीला मार खाला, परंतु त्याच्यानंतर घेतलेली एक मोठी विकेट आणि अगदी त्या 2 षटकारांकडे ती विकेट जी घेतली तिथे जणू काय दुर्लक्ष झालं असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्याच्यानंतरही जशी किशोर घरत आले अगदी चौकारानं सुरुवात केली. पहिलं षटक संपलेलं आहे आणि रणफलकावर धावा आहेत त्या टोटल 17 रन. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. नेरे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाशदादा गाडगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समीपेत वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आमचे मित्र मेघनादादा पाटील, सन्माननीय विनोद भोपी माजी उपसरपंच वाकडी आणि सन्माननीय इथे जितू कुडले वाकडी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स वैभव भोपी. धन्यवाद महागुरु. पहिले षटक संपले, रन फलकावर धावा आलेले टोटल 17 धावा, 1 विकेट यामध्ये आली. अगदी 62 धावांचं आव्हान चेस करायचं होतं, म्हणजे उर्वरित अजूनही 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. तर रेकॉर्ड रन रेट येऊन थांबलेला आहे 15 वर. कारण उर्वरित 3 षटकं तेवढीच महानतम आणि महत्वाचे देखील. भरपूर काही आस अपेक्षा या सध्या क्रीडांगणामध्ये क्रिकेट रसिकांना आहेत या दोन्ही टीम कडून. मॅच तर चांगलीच होईल. सामना मागील सामना जो प्रेक्षकांच्या कायम स्वरूपात लक्षात राहील, इतकं चांगलं बॅटल लढलं गेलं आणि काय सामना झाला, तसाच काय हा सामना पुन्हा एकदा बघायला मिळेल. घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल तेज सरार ऑप्शनच्या अगदी बाहेर थोडी गोलंदाजी करत असताना इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी बघितलं कुणाल घरत मैदानामध्ये अगदी जो नॉस्ट्राईक एंड कडे देखील आहे आणि स्ट्रायकर एंड कडे आपण किशोर घरत त्यांना बघायला मिळेल. जो डॉट बॉल त्यांनी खेळाय, प्रत्येक डॉट बॉल मोठं करेल वहाल टीमला. आणि एक तेज तरार चेंडू काय टेकअप केले बॉलला, भन्नाट गोलंदाजी नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम पाटील अगदी त्याला आपण बघतो आणि सातत्याने ही जादुई गोलंदाजी ही त्याची फार प्रभावशाली राहिलेली आहे. आणि सध्या प्रभावित करणारी गोलंदाजी किशोर घरत यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्यांच्याकडे असलेला एक्सपिरियन्स आज कसा ते वापरतील. कारण एका बाजूला घनश्याम पाटील यंगस्टर आणि मैदानामध्ये हे चाललेलं बॅटल दोघांमध्ये. उंच गेला बॉल बघायचा आहे, उंची तर भरपूर आहे आणि तिथे थोडीशी गडबड झाली. शॉर्ट थर्ड मॅनला
अगदी रन मात्र इथे नजरेसमोरून पूर्ण केली जाईल. पंच सांगते होय बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट बनला होता, त्यामुळे जीवनदान किशोर खरे त्यांना देणं येणाऱ्या कालखंडामध्ये किती महाग ठरेल हे देखील येणाऱ्या काल आणि वेळ दर्शवेल. परंतु सद्यस्थितीमध्ये ही सिंगलच सांगी कोट्यामध्ये घनश्याम पाटीलनं धावांची गती थांबवली. या मॅच मध्ये स्पीड ब्रेकर बनण्याचं काम ही मोहीम त्यांनी फती केली आहे. सद्यस्थितीमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे आणि क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं सिद्ध करा नंतर तुम्ही प्रसिद्ध होता. आणि पहिले 3 बॉल इम्प्रेसिव्ह कामगिरी. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. पहिला प्रभाव हा अंतिम प्रभाव असतो. हो काय बॉल राहिला हा देखील भन्नाट अवे फ्रॉम द बॉडी वाईट यॉर्कर. अगदी बघितलं पंचाने रेफर केले थर्ड अंपायर कडे आणि बॅटिंग टीमचा डीआरएस वाईडला चॅलेंज केलंय. ऑन फील्ड अंपायर डिसिजन जो फेअर डिलिव्हरी होता त्याला चॅलेंज केलं बॅटिंग टीमनं. बघायचं आहे लगेच स्क्रीनवर चेक केलं जाईल एक्झॅक्टली बॉल कुठे चाललाय आणि कुठे गेलाय. डिसिजन पेंडिंग. थोडा वेळ प्रतीक्षा करूया. सत्यपाल काकडे सर सांगतायत फेअर डिलिव्हरी थर्ड अंपायर कडून हा डिसिजन आलेले. त्यामुळे व्हाईटचा डीआरएस सध्या बॅटिंग टीमने गमावलेला आहे. डॉट बॉल आलाय घनश्याम पाटील उपयुक्त केली. परंतु हे नाव आता गाजवावं लागेल. कुणाल घरेतला त्याची बेधुंद आणि आक्रमक खेळी हीच ती दाखवण्याची वेळ आहे. परंतु इतके इझी नाही. घनश्याम मिड ऑफ मध्ये खेळाडू आहेत. कोणती रन इथे एकवटली जाणार नाही कारण हा फटका जेवढा तेज तरार होता पण तो डायरेक्टली फिल्डर कडे गेला. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. अवघी 5 बॉल मध्ये एक सिंगल आलेली आहे. घनश्याम पाटील दमदार रुबाबदार गोलंदाजी इकॉनॉमी स्पेल तो हाताळत असताना आपल्या बॉलिंगचा कारण एकच षटक वाटेल येणार आहे आणि त्यामध्ये चमकदार कामगिरी. इथे देखील हा बॉल तेवढा चांगला हातावर जरूर बॉल अगदी आला होता परंतु विकेट किपर नाही कलेक्ट करू शकले. सिंगलच घनश्याम पाटीलची गोलंदाजी आवडली असेल. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी कारण या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 2च रन खर्च केल्या. पहिलं षटक आलं होतं टोटल 17 धावांचं आणि अवघ्या या ओव्हरमध्ये आलेले 2. त्यामुळे धावसंख्येचं टोटल झालंय ऑन बोर्डवर लागलेत 19. 62 करायच्या होत्या अजूनही जवळपास 43 धावांची आवश्यकता. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय तलुजा मजकूर गावामध्ये जी खऱ्या अर्थाने डे स्पर्धा संपन्न झाली आमदार चषक क्रिकेट स्पर्धेची आहे. दमदार ऑर्गनायझर माजी सरपंच तलुजा मजकूर संतोष शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत गोल्डमॅन समाजसेवक स्पर्धा ऑर्गनायझर तलुजा मजकूर आदरणीय दीपक दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नंदूदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलंही स्वागत आहे. मान्यवरांचं स्वागत करूया आपण. मैदानामध्ये 2 षटकं संपलेत. रणफलकावर धावा लागलेत 19. 12 बॉल 43 धावांची गरज आहे. अजून हे सामना जिंकण्यासाठी घनश्यामनं वहाल टीमला स्कायरा 11 आकाश शेठ पाटील याने पुरस्कृत केलेला हा संघ आणि जो विश्वास दाखवला यंदा या टीमवर अगदी उंच भरारी त्यांनी देखील घेतले. रिक्वायर्ड रन रेट 21.50 वर येऊन थांबलेला आहे. त्यामुळे या मॅच मध्ये इन राहायचं असेल तर किमान 22 ते 24 धावा येणं टीमच्या दृष्टिकोनातून अगदी फुंडे टीमच्या दृष्टिकोनातून तेवढंच महत्वाचं. परंतु जर हे षटक अगदी आपण बघितलं तर इकॉनॉमी राहिलं धीरच तर तेवढी चांगली कामगिरी वहाल टीमसाठी देखील होऊ शकते. परंतु मैदानामध्ये जिंकतो तोच शेवटच्या क्षणापर्यंत जो लढतो आपला लढवय्या बाणा दाखवतो आणि तो लढवय्या बाणा तुम्हाला दाखवावा लागेल. असं म्हटलं जातं ना तहान मला लाटेचे आहे अगदी थेंबाने पोट भरणार नाही हरणार नाही मी अगदी अनेकदा परंतु जिंकल्याशिवाय मी थांबणार नाही. मैदानामध्ये तुम्हाला तो कारनामा करायचा असेल ना हे मोठं धावसंख्येचं चेस करायचं असेल ना तरी हे षटक दोन्ही संघासाठी टर्निंग पॉइंट आहे. पहिल्याच बॉलवर लॉफ्ट केले बॉल अगदी डीप मध्ये लॉंग ऑफला कोणती चूक करणार नाही. सुरक्षित झेल हाताळला आहे. तिथे होते घनश्याम पाटील आणि हा झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. महत्वाचे गडी कुणाल घरत बॅक टू द पॅव्हिलियन. खऱ्या अर्थाने स्कायरा 11 न्यू यंगस्टार बाल क्रिकेट संघ शतरक्षण करताना पाहतो आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत शिवडोन कल्याण अंबरनाथ
विभागातील एक दमदार स्पॅकर्स आकाश शेठ पाटील आणि यापूर्वी स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे हा संघ सुद्धा सुपर 6 मध्ये दाखल झालेला आहे बक्षीस पात्रता फेरीमध्ये आणि त्या संघाचे सुद्धा पुरस्कर्ते आहेत आकाश शेठ पाटील शिरडोन. क्या बात आहे. हिमांशु पाटील वहाल यांच्याकडून टीम वहालला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार आपण करूया. सध्या परिस्थिती कठीण आहे, परंतु जिथे परिस्थिती गंभीर तिथेच आम्ही खंबीर आणि ती खंबीर कामगिरी बॅटिंग मधून करावी लागेल. मैदानात अगदी असंही म्हटलं जातं की जोपर्यंत सामन्याचा रिझल्ट लागत नाही, लढाईचं चित्र समोर येत नाही आणि संघर्षाचं मैदान गाजवल्याशिवाय सोडायचं नसतं आणि हे मैदान गाजवायचं असेल, प्रेक्षक राजाच्या मनामध्ये जर संधी निर्माण करायची असेल, तुमची छाप सोडायची असेल तर लढावं लागेल. पण वळतायत वाघमारे सरांनी इशारा केले. शिवदाची वाघमारे व्हाईट बॉलचा अतिरिक्त रन या चेंडू गणित जोडली जाईल. करायच्या होत्या 62 आणि आतापर्यंत रन बनलेत फक्त आणि फक्त 20 धावा, अजूनही 42 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. दिल्ली फार दूर आहे असंही म्हटलं जातं. आता त्यामुळे तुम्हाला रस्त्यानं नाही तर हवाई फार करावे लागेल. तुम्हाला मैदानामध्ये अगदी अगदी आपल्या बॅट मधून हाहाकार माजवावा लागेल. खोदून काढल्या बॉलला अजिबात हात मोकळे करण्याची संधी दिलेली नाही आहेत, कारण न्यू यंगस्टर्स काय राहिले वहाळ अगदी या टीमचा हेच तर त्यांचा प्लस पॉईंट आहे. त्यांची गोलंदाजी हे त्यांचा प्लस पॉईंट आहे. यंदा आणि मागील वर्षी हे 2 सीझन ज्या पद्धतीनं प्रयास कोहलीनं गाजवले आहेत जबरदस्त राहिले. त्याचा खेळ समीर नाईक सारखा एक अनुभवी खेळाडू, त्याच्याकडे भरपूर अगदी एक्सपिरियन्स आहे आणि ते एक्सपिरियन्सचा वापर त्याने देखील भरनाट केलेला आहे. मॅच सध्या अगदी बघू शकतो रन फलकावर धावा लागलेत फक्त आणि फक्त आतापर्यंत 21 रन. त्यामुळे अजूनही 41 ची गरज आहे. गोलंदाज सय्यार हो पायांचा वेध घेत असताना लेग बिफोर द विकेट, अजून एक मोठा गडी, अजून एक मोठी विकेट. खेळाडू किशोर खरत लेग बिफोर द विकेट. LBW बॅक टू द पवेलियन. वाटचाल करत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ वागडी यांच्यावर असणारं प्रेम, या प्रेमास्त्र आज मान्यवरांची बघा व्यासपीठावर किती अलोट गर्दी आहे. प्रेक्षकांची सुद्धा अलोट गर्दी आपल्याला बघायला मिळतो. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आई गावदेवी क्रिकेट संघ वागडी आणि ग्रामस्थ मंडळ वागडी यांच्या वतीने आपणा सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. क्या बात आहे. सगळ्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि म्हणून तर आज चेहऱ्यावरील आनंद बघा. सगळे ऑर्गनायझर कमिटी भरपूर खुश आहेत, कारण त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि ते प्रत्यक्षात उतरवलं आणि ही स्पर्धा आज यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे. आणि या स्पर्धेचा गाजावाजा संपूर्ण टेनिस बॉल विश्वामध्ये जरूर केला जातोय. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. धावसंख्येचा फलक अगदी बघू शकतो टोटल बोर्डवर लागलेला आहे. 21 धावा सद्यस्थितीमध्ये तुम्हाला बघायला मिळते आणि अजूनही 41 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक राहिलेत अवघे 9 बॉल. सुरुवात झाली की काय? होय, मैदानामध्ये एक चांगला फटका बघायला मिळतोय. शॉर्ट टर्म पोल. इतक्या लवकर हार मारण्यापैकी आम्ही नाहीयेत हे सांगत असताना ठोकला षटकार. संघर्षाचा वारसा आहे. दोन्ही टीम टेनिस बॉल विश्वामध्ये अग्रगणित नाव घेतलं जातं आणि तेवढंच आदरानं, म्हणून तरी लढाई तेवढीच मोठी आहे आणि मोठ्या मॅच मध्ये मोठी कामगिरी करत असताना दिसले सध्या तेजस म्हात्रे. आपल्या नावाचा ब्रँड चिपकलाय मागील बॉलवर. षटकार त्यांनी ठोकलाय. अजूनही 8 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आणि हा बॉल कहाणी में एक अलग ट्विस्ट. पंच सांगतात बेस्ट ऑफ हाईट नो बॉल बीमर आणि त्याच्यावर आले लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चौकार आणि अचानक आलेले ट्विस्ट. 5 रन. आणि अपकमिंग बॉलचे फ्री हिट. 8 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. आर पारची लढाई आहे. 8 बॉल 30. हे 2 बॉल तेवढेच निर्णायक. आतापर्यंत धीरज पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु स्पीड जनरेट करत असताना खांद्याचा अतिरिक्त वापर केला आणि लवकर बॉल हातातून निसटला
आणि परिणाम बघू शकता. बघायचं आहे हे 2 बॉल जे निर्णायक राहणार आहेत तेवढेच या मॅच मध्ये. 8 बॉल 30 धावांची गरज आहे. मागील बॉलवर आलेल्या 5 धावा, मागील बॉलवर आलेले एक्स्ट्रा रन हा फार महत्वाच्या राहतील सध्या फुंडे टीमच्या दृष्टिकोनातून. आणखी एक फुलटॉस, बॉलला दिशा दिली आहे, बॉल चालला फ्रीडचा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार आणि पंचाने रेफर केलाय. चेक केला जाईल वेस्ट ऑफ हाईट. चेक केलं जाईल फेअर की अनफेअर, किती एक्झॅक्टली हाईट होती या बॉल मध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 7 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. मागील बॉलवर षटकार आला फ्रीडच्या बॉलवर, त्यामुळे भरपूर रन आलेत. अगदी 2 बॉल मध्ये अगदी पाणी केली तर जवळपास 17 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे फुंडे संघाला देखील पुन्हा एकदा मॅच मध्ये परिवर्तन होऊ शकतो या आत्मविश्वासानं त्यांनीही कामगिरी केलेली आहे. आणि योगेश तेजस मात्रे हे नाव सध्या मैदानामध्ये गाजतंय. 7 बॉल 24 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा देखील तेवढाच महत्वाचा नियम, परंतु हा बॉल टर्निंग पॉइंट राहील या मॅचचा. टॅपिंग क्रिकेट करायचं होतं आणि अगदी बघितलं हा अंतिम बॉल धीरज फेकलाय डॉट, त्यामुळे सामना अंतिम 6 चेंडूमध्ये जाऊ थांबेल. शेवटचे 6 बॉल 4 षटकार, 6 बॉल 24 रन. तर व्यासपीठावर मित्रांनो आता ज्यांचं आगमन झालेलं आहे तलोद मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेठ पाटील आणि त्यांच्या समेत गोल्डमॅन दीपकदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मित्रांनो गेल्या 1 महिन्यापूर्वी तलोदा मजकूर क्रीडा नगरीमध्ये जी स्पर्धा झाली होती आमदार चषक क्रिकेट स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेतील या रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील 6 दिग्गज आमदार प्रथमच आपण आपल्या पनवेल तालुक्यामध्ये एकाच व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळाले होते. त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर संतोष शेठ पाटील आपण इथे उपस्थित आहात. दीपकदादा आपलं आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण वाकडी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत करत आहोत. क्या बात आहे, दमदार स्वागत मान्यवरांचं. शेवटचे 6 बॉल विजयासाठी आवश्यकता आहे 24 धावांची. आशेचे पंख नकोत फक्त, सोबत मेंढतीची जोड हवी. भरारी घ्यायची उंच आकाशात, तर जवळ गरुडासारखी जिद्द हवी. प्रत्येक लढाई जिद्द चिकाटीने लढली जाते आणि जिंकली जाते. का हे 6 बॉल 24 धावा गोलंदाजी मार्कवर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आलेले आहेत सुजल घरत. आणि अगदी बघायचं आहे स्ट्राईक एंडकडे आता दाखल होतील. साहिल होता, खोदून काढायचं होतं बॉलला. साहिलला त्याची रोल त्याला अदा करणं गरजेचं होतं, परंतु हा इथे हेलिकॉप्टर खेळ अगदी अंगलट आलेला आहे. हा डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळते. 5 बॉल 24 धावांची आवश्यकता अद्याप या सामन्यामध्ये. कोण मारणार बाजी बघायचं. स्वतःच्याच हातानं स्वतःचं नशीब घडवण्याची संधी, स्वतःच्या हातानं स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची संधी दोन्ही टीम कडे उपलब्ध आहे. शॉर्ट फुल करायचं तर मिसामिंग आहे. अगदी झेलचा टिपला झेल अगदी गेलाय आणि तेजस मात्रे ज्याला हवी ती स्ट्राईक तो राहिला नॉस्ट्राईक एंडकडे. खेळाडू बाद. बाद अगदी बघितलं तर अंतिम आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज. 4 बॉल 4 षटकार आले तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. टीम फुंडेच्या दृष्टिकोनातून वहाल संघाने केलेली दादागिरी अगदी आतापर्यंत त्यांच्यासाठी लाभदायक आहे. जिथे 5 रन आले होते कांचनदादा 2 बॉलमध्ये 17 रन आले होते. असं वाटलं होतं की मॅच मध्ये वेगळं काही ट्विस्ट बघायला मिळेल का, आणि निर्माण झाली होती संधी, परंतु साहिल ठाकूर ज्याच्यामध्ये क्षमता तो राखतो. आणि परंतु हे 2 बॉल जे निर्णय गेलेले आहे. क्रिकेट खेळामध्ये गेम प्लॅनिंग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ गेम असंही म्हटलं जातं, कारण
तेजसच्या अगोदर साहिल बॅटिंगसाठी आले होते, याचा अर्थ त्याच्यामध्ये तेवढी हुनर आहे, परंतु मैदानामध्ये सिच्युएशन नुसार बॅट कोणाची बनते, रन कोणाच्या बॅटमधून येतात, चांगली गोलंदाजी कोण करतो, कोणता फिल्डर कोणत्या एरियामध्ये तैनात केला पाहिजे, हे असं गेम प्लॅनिंग, ही असं रणनीती. प्रत्येक लढाई फक्त आक्रमकतेनंच जिंकता येईल असं नाही. तुमचं गेम प्लॅनिंग स्वच्छ असेल तर तुमचं विजय मैदानामध्ये नक्की होतं. परंतु अंतिमचे 4 बॉल आणि विजयासाठी करायचे आहेत 24 धावा. बॅटिंगसाठी आलेले आहेत लेफ्ट हँडेड प्रथमेश पाटील. आल्याला मैदानामध्ये आक्रमण केलं, परंतु फक्त राहिली उंची, लांबी बघायला मिळालेली नाही आहे आणि सुजलला अगदी प्रॉपर बॉल तिथे फेकलाय आणि महत्वाचा टर्निंग बॉल राहील खेळाडू बाद. आणि 24 धावांची गरज आहे. 3 बॉल 24 बघू शकता. लगेच वहाल टीमनं पाठीमागे लॉंग स्टॉपच्या दिशेनं अगदी तिथे फिल्डर तैनात केलेला आहे. फार लक्ष लावून अगदी बघू शकता संपूर्ण यंगचा भरणा असणारा संघ. प्रचंड दमदार कामगिरी अगदी त्यांनी केलेली आहे. गोलंदाज सही बॉलिंग ट्रॅकवर अगदी हा टॉप एज लागलाय आणि पाठीमागे झेल टीपला गेले. अजून एक विकेट खेळाडू बाद. पाधव वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदुशेठ पाटील व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेता तुमचं स्वागत आहे. आणि ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. सन्माननीय सुजल विकेट हॅट्रिक त्यांनी पूर्ण केलेली आहे. दोन बॉल उर्वरित राहिले. प्लीज लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 2 बॉल मध्ये 24 रन पाहिजेत. उंच गेला हा बॉल आणि फार शरीराच्या विरुद्ध दिशेने धावत असताना झेलदिरी रिपायचं होतं. परंतु मॅच मध्ये आता सध्या थोड्या फॉर्मॅलिटीज राहिलेत. जो अंतिमचा 1 बॉल डिलिव्हर केला जाईल. कोणता सज्ज होत असताना अगदी बघतो आपण सुजल जो शेवटचा बॉल सद्यस्थितीमध्ये फेकतो आणि थोडा वेगळा प्रयत्न त्याने तिथे केला आणि इथे स्टॉप झाली आहे. बॉल चालले अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवर आलेला हा चौकार तुम्ही सद्यस्थितीमध्ये बघतायत आणि अशा रीतीनं ही मॅच मैदानामध्ये जिंकलेली आहे स्कायरा 11 नियंगस वाहा संघानं. आणि या सामन्याचा सामना ठरेल प्रयास कोहली 31 धावांची इनिंग. इथे आगमन झालेलं आहे. रायगड जिल्हा ओबीसी